आपल्याला हमखास एक प्रश्न येतो तो म्हणजे तुझी रास कुठली आहे? हा प्रश्न समजा मराठीतून आला तर आपण टिपिकली चंद्ररास सांगतो. पण जे इंग्लिश मीडियम मधले किंवा जरा इंग्लिश वाचणारे लोक असतात, ते लिंडा गुडमननी सांगितलेला सन सायन्स वापरत असतात. सो तुमचा समजा वाढदिवस एप्रिल मधला असेल तर ते म्हणतात एप्रिल म्हणजे एरीज एरियन असणार तू. पण समजा आपण मराठी असलो तर टिपिकली आपण जन्मापासून जी रास ऐकलेली असते ती असते ती आपली चंद्ररास. आणि नंतर अजून एक कळतं, जेव्हा आपण YouTube बघायला लागतो, एखादे काहीतरी लेख वाचायला लागतो ॲस्ट्रोलॉजी बद्दलचे, की एक लग्न रास पण असते किंवा एखादा ज्योतिषी तुम्हाला असं विचारतो, की तुमचं लग्न कुठलं आहे? आणि मग आपल्याला कळतं, की अरे बापरे! आता अजून एक पंचायत झाली. एक चंद्ररास होती, जे आपले आई-वडील सांगत होते. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्रजी वाचणाऱ्या लोकांकडनं कळलं, की सन साइन पण असते. आणि आता हा माणूस विचारतोय, की लग्न रास कुठली? तर नक्की कुठली रास बघायची? चंद्र रास, रवी का लग्न रास? आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलच चर्चा करूया. पण सगळ्यात आधी आपण प्रत्येक तिन्ही राशी म्हणजे नक्की काय ते आधी समजून घेऊया. रवी रास किंवा सन साइन जे आपण टिपिकली इंग्लिश राशींप्रमाणे किंवा इंग्लिश पुस्तकाप्रमाणे लिंडा गुडमनचं एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे सन सायन्स नावाचं. त्याप्रमाणे बघतो वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सनसाईनला खूप महत्व आहे. आपल्याकडे चंद्राला महत्व आहे. आपलं कॅलेंडर सुद्धा आपलं जे चैत्र वैशाख ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या तिथी आहेत त्या सगळ्या चंद्रावर आधारित आहेत. त्यांच्या सगळ्या गोष्टी सूर्यावर आधारित आहेत. सो त्यांच्याकडे रवी रास किंवा सन सन साइन ही जास्ती प्रचलित आहे. 14 जानेवारीला आपल्याकडे मकर संक्रांत असते, कारण सूर्य हा मकर राशीमध्ये जातो, तो मकर राशीमध्ये संक्रमण करतो. सो प्रत्येक 14 ते 15 तारखेला सूर्य हा पुढच्या राशीमध्ये जात असतो. सो सूर्य हा एका राशीमध्ये एक महिनाभर राहतो. सो साधारण 15 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुमचा जर जन्म असेल तर त्या अख्ख्या महिन्यामध्ये जन्मलेल्या सगळ्या लोकांची सन साइन किंवा रवी रास ही तीच असते. सो रवी रास किंवा सन साइन म्हणजे तुमच्या जन्माच्या दिवशी सूर्य कुठल्या राशीमध्ये होता त्याप्रमाणे. आता ती काय दर्शवते? तर ती आत्मविश्वास सूर्य हा सूर्याभोवती खरं म्हणजे सगळे ग्रह फिरतात. त्याच्यामुळे सूर्य हा सगळ्या ग्रहांचा या सगळ्या ग्रहमंडळाचा राजा आहे. त्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व, राजेपण, व्यक्तिमत्व, एकंदरीतच व्यक्तिमत्व किंवा त्याची छाप, ओळख हे जसं रवी राशीप्रमाणे कळतं, तसंच रवी हा इगो किंवा आत्मविश्वास बरोबर त्याचा थोडासा पुढे गेला तर त्याचा अहंकार, मान ह्याचाही द्योतक आहे. सो रवी तुमचा कुठल्या राशीमध्ये आहे, त्या राशीचे गुणधर्म काय, त्याप्रमाणे बेसिकली तुमचं जसं आता सिंह राशीमध्ये समजा रवी असेल, तुमचा तुमचा जन्म झाला तेव्हा समजा सिंह राशीमध्ये रवी होता, तर आधीच तो रवी त्यातून तो सिंह राशीमध्ये म्हणजे तो तो अगदीच काय म्हणतात ना, की आधीच तो राजा त्याच्यातून तो जंगलाचा राजा म्हणजे आधीच काय राशीमध्ये तो पडलेला. त्यामुळे त्या माणसामध्ये थोडासा मान किंवा मानाची अपेक्षा, नेतृत्व गुण किंवा लोकांनी आपलं ऐकलं पाहिजे, लोकांनी आपलं गोष्टी मानल्या पाहिजेत, या गोष्टीचा हे जास्ती असतो. सो रवी रास ही महिनाभर प्रत्येकाची तीच असते. सो माझा जन्म समजा 15 तारखेला झाला असेल, 16, 17, 18 पुढच्या 15 तारखेपर्यंत जे कोणी जन्माला येतात त्यांची रविरास तीच असते. आणि साधारणपणे त्याच महिन्यामध्ये जे कोणी जन्माला येतात दरवर्षी त्यांची रविरास तीच असते. सो समजा एखादा व्यक्ती एप्रिलमध्ये जन्माला आलेला असेल तर त्याची रास एरिसच असते, मेषच असते. मग तो कुठल्याही एप्रिलमध्ये जन्माला येऊ, तो साधारण कुठल्याही एप्रिलमध्ये समजा 4 एप्रिलला त्याचा जन्म झालेला आहे, तर त्या साधारण सन साइन ही सगळ्यांची सेमच असते दरवर्षी जन्माला आल्यानंतर. पुढची रास असते ती चंद्र रास, जी आपल्याला टिपिकली लहानपणी आपण जे राशीवर हा सिंह राशीचा आहे, हा वृश्चिक राशीचा आहे. म्हणजे काय, तर तुमचा चंद्र तुमच्या राशीमध्ये कुठल्या राशीमध्ये होता, तुमच्या कुंडलीमध्ये. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या जन्माला आलात तेव्हा चंद्र कुठल्या राशीमध्ये होता, तर ती होते तुमची चंद्र रास. आता चंद्र हा प्रत्येक राशीमध्ये साधारण 2 ते 2.5 दिवस असतो. त्याच्यामुळे साधारण 2-2.5 दिवस
चंद्र हा एकाच राशीमध्ये असतो. सो माझ्या जन्माच्या अलीकडे पलीकडे एखाद दुसरा दिवस जे जन्माला आले त्या सगळ्यांची तीच रास असेल. माझी जी रास चंद्र रास होती तीच त्या लोकांची रास असेल. पण याचा अर्थ असा नाही की समजा माझा जन्म 15 ऑगस्टला झालेला आहे. सो 15 ऑगस्टला समजा माझी रास सिंह होती, कारण त्या दिवशी त्या वर्षी त्या दिवशी चंद्र हा सिंह राशीमध्ये होता. तर पुढच्या 15 ऑगस्टला कदाचित तो त्या राशीमध्ये असेल असं नाही, कारण तो 2-2.5 दिवस फिरल्यामुळे तो कुठेतरी वेगळ्या राशीमध्ये पण जाऊ शकतो. थोडक्यात काय, तर चंद्र रास ही थोडीशी दर 2 दिवसानंतर बदलते. सूर्य रास ही दर महिन्यानंतर बदलते. सो सूर्य राशीप्रमाणे पूर्ण महिनाभर ज्यांचा जन्म होतो त्या सगळ्यांचं साधारण स्वभाव हा सेम असतो. चंद्र राशीप्रमाणे दर 2 दिवसानंतर तो स्वभाव बदलतो. दर 2 दिवसानंतर चंद्र पुढच्या राशीमध्ये जातो आणि ते सुद्धा दरवर्षी तो त्याच राशीमध्ये असतो असं पण नाही. सो फक्त त्या दिवसाला किंवा त्या डेटला महत्व नाहीये, त्या साली तो कुठल्या दिवशी कुठल्या राशीमध्ये होता हे पण महत्वाचं आहे. मग चंद्र काय दर्शवतो? चंद्र हा मनाचा कारक आहे. सो भारतात जर तुम्ही रास विचारली तर ती चंद्र रास असते. सो मनाचा कारक आहे, भावनांचा कारक आहे, सो मानसिक स्थिरतेचा कारक आहे. तुमचा चंद्र समजा समजा तुमची रास मीन असेल, मीन ही जलराशी आहे आणि त्यांचे गुणधर्म पण साधारण तसेच असतात की ते थोडेसे पाण्यासारखे, थोडेसे चंचल आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतात. सो मीन राशीची लोक थोडीशी मानसिक दृष्ट्या वृश्चिकेपेक्षा वृषभेपेक्षा, वृषभ ही पृथ्वी रास आहे जी घट्ट एका जागी उभा राहणारा हे आहे. सो मासा आणि बैल ह्याच्यामध्ये जर तुलना केली तर ती जी काही मनाची तुलना असते ती साधारण ती या राशीमधल्या लोकांची होते. सो मन, भावना, मानसिक स्थिरता आणि एकूण मानसिक स्वभाव, ज्याला आपण इमोशनल स्वभाव म्हणतो, तर तो स्वभाव सगळा चंद्र राशीप्रमाणे घडतो. पण अजून एक तिसरी रास असते जी ज्यांना पत्रिका कळते किंवा जे पत्रिका वाचू शकतात किंवा ज्यांना पत्रिका कुंडली बघायला समजते त्यांची असते, ती म्हणजे लग्न रास कुठली आहे. लग्न रास म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा पूर्व दिशेला कुठली रास उदयाला येत होती, तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा कुठली रास उदयाला होती, ती रास म्हणजे लग्न रास. आता लग्न रास जी आहे ती प्रत्येक 2 तासानंतर बदलते. थोडक्यात पृथ्वी भोवती आपण 24 तासामध्ये एक दिवस आपला पूर्ण होतो आणि आपल्या 12 राशी आहेत. सो आपली कुंडली, जी कुंडली आहे दिवसाची कुंडली, ही 12 वेळा ती बदलत असते 24 तासामध्ये. सो एक रास ही 2-2 तास उदयाला येत असते. सो आत्ता उदयाच्या पूर्व क्षितिजावर कुठली रास आहे, तर आत्ता समजा 12 वाजलेले असतील तर आत्ता वेगळी रास असेल. समजा आत्ता असेल तर ती 2 तासानंतर, आत्ता समजा मेष असेल तर 2 तासानंतर ती वृषभ असेल, त्याच्यानंतर मिथुन असेल. सो दर 2 तासानंतर रास बदलत राहते. त्याच्यामुळे लग्न मात्र प्रत्येकाचं म्हणजे माझा एक मित्र आहे की ज्याचा जन्म माझ्या आधी जस्ट 2.5 तास झालेला आहे. आम्ही एकाच दिवशी एकाच गावामध्ये जन्माला आलो. आमचा जन्म तारीख सेम, जन्मसाल सेम, जन्म गावही सेम. फक्त त्याचा जन्म माझ्या आधी 2.5 तास झाला. त्याच्यामुळे त्याचं जन्म लग्न वेगळं आहे, माझं जन्म लग्न वेगळं आहे. सो हा फरक थोडासा पडतो. मग लग्नावरनं काय कळतं, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आपण शनीचा जो व्हिडिओ टाकला होता की प्रत्येक लग्नाप्रमाणे शनीच्या वक्री असण्याचा काय परिणाम होईल, त्यामुळे आपण बघितलं होतं की लग्नस्थान हे प्रायमरीली आरोग्य, तुमची एकूण रोगप्रतिकार शक्ती, तुमचं एकूण व्यक्तिमत्व. समजा सूर्य बघितलात तर ते नेतृत्व आणि मान या प्रकारचं व्यक्तिमत्व दाखवतं. चंद्र बघितला तर ते मानसिक दाखवतं. हे एकूणच व्यक्तिमत्व तुमचं अकॅडमिक, सर्व प्रकारच्या प्रकारे फिजिकल व्यक्तिमत्व, म्हणजे मी बारीक आहे, जाड असेल, खांदे माझे ब्रॉड असतील, कमी हे काय कसे असतील. सो ओव्हरऑल माझी शरीरयष्टी, माझी देहबोली, माझा चेहरा, मी कशी छाप पाडू शकतो लोकांवर, या सगळ्या गोष्टी लग्नावरनं कळतात. लग्नावरनं सगळ्यात महत्वाचं कळतं म्हणजे माझ्या विचारांमागची प्रभावस्थानं काय आहेत. मी विचार जेव्हा करतो, मी निर्णय घेतो, मी एखाद्या गोष्टीबद्दल माझा पर्स्पेक्टिव्ह बनवतो, दृष्टिकोन बनवतो, त्याच्या मागे कुठल्या गोष्टी माझ्यावर प्रभाव टाकतात. जसं फॉर एक्झाम्पल एखादा बिझनेस माइंडेड पर्सन असतो. सो प्रत्येक गोष्टीतून बिझनेस मिळवणं, पैसा मिळवणं हे त्याचा स्वभावाचा गुण असतो. एखाद्याचा परोपकारी माणूस असतो की काही झालं तरी पैसा नाही मिळाला चालेल पण परोपकार झाला पाहिजे, मदत झाली पाहिजे लोकांना, अशा एखाद्याची वृत्ती असते. एखाद्याची वृत्ती बोलून बोलून जास्तीत जास्त माणसं मिळवणं असतं. एखाद्याची वृत्ती आनंद मिळवणं असतं. एखाद्याची वृत्ती कंप्लेंट करणं हेच असतं. कुठल्याही गोष्टीमध्ये ते कंप्लेंटच करत असतात. सो त्यांच्या ओव्हरऑल त्यांना
खायला द्या, त्यांना पुस्तक वाचायला द्या, त्यांना प्रवासात न्या. काही झालं ते कुठेतरी त्याचे काहीतरी दोष त्यातले शोधतात आणि त्याच्यावरनं सो दोष बघणं ह्याचाच प्रभाव त्यांच्याकडे असतो की गोष्टींमधले दोष शोधा आणि त्याच्यावर बोलत राहा. सो आपला ओव्हरऑल स्वभाव कसा आहे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक या सगळ्या दृष्टीने आपला कसा स्वभाव आहे ते तुमचं लग्न रास ठरवते. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने एकूणच लग्न रास ही मला जास्ती महत्वाची वाटते चंद्रराशीपेक्षा. कारण चंद्ररास ही दर 2 तासांनी बदलत असते. 2 तासामधल्या सगळ्यांचाच साधारण तोच स्वभाव होईल असं त्याच्यावरनं दिसतं. अर्थात तसं होत नाही, कारण बाकीच्या ग्रहांचाही त्याच्यावरचा प्रभाव बघायला लागतो चंद्रावरचा. पण लग्न हे असं आहे की दर 2 तासानंतर बदलतं. सो दर 2 तासानंतर तुमचा स्वभाव तुमच्या कुंडलीमधली सगळ्या ग्रहांची रचना, एकमेकांशी त्यांचे असलेले संबंध, ते कुठल्या भावामध्ये किंवा कुठल्या स्थानामध्ये पडणार ग्रह, हे सगळंच बदलतं. दर 2 तासानंतर चक्र बदलत असतात. त्याच्यामुळे लग्न रास आणि कारण लग्न रास ही पूर्ण व्यक्तिमत्व दाखवते. त्याच्यामुळे लग्न रास मला असं वाटतं की जास्ती प्रॉमिनंटली बघितली गेली पाहिजे, की त्याच्यावर जास्ती विचार केला गेला पाहिजे. पण अर्थात एखाद्याला समजा मानसिक स्थिती एखाद्याची जाणून घ्यायची असेल तर चंद्ररास जास्ती चांगली. एखाद्याला तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीची निवड सीईओ साठी करायची असेल तर तुमच्याकडे 2-3 माणसं आली आणि तुम्हाला समजा सांगितलं की ह्याच्यामधला एक जण निवडा की जो टीम लीड होणार आहे, जो टीम लीड करणार आहे किंवा ज्याला काहीतरी काही काही लोकांची टीम ज्याला ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं करायचंय. त्यामुळे तुम्हाला त्याची रविरास बघायला लागेल की तो नक्की त्या प्रकारचे गुण त्याच्या राशीमध्ये किंवा त्याच्या कुंडलीमध्ये आहेत का. सो तुम्हाला काय बघायचंय, तुम्हाला काय शोधायचंय, प्रश्न काय आहे, तुम्हाला काय हेतू आहे, त्याप्रमाणे सुद्धा थोडीशी रास इकडची तिकडची बघून चालते. थोडक्यात काय तर तुमच्याकडे जी कुंडली आलेली आहे त्या कुंडलीप्रमाणे जो प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नामध्ये नक्की कुठल्या प्रकारचा स्वभाव आपल्याला कळणं जास्ती गरजेचं आहे. एकंदरीत स्वभाव हवाय का मानसिक स्वभाव हवाय का नेतृत्व गुण, आत्मविश्वास यामधला काहीतरी प्रश्न आहे. त्याप्रमाणे साधारण या सगळ्या गोष्टी बघाव्यात असं आहे. पण हे झालं ढोबळ मानाने सन साइन, चंद्ररास जे आपण भारतात सांगतो आणि लग्न रास याच्यामधला फरक. हे असे अगदी मूलभूत प्रश्न हे तुमच्याही मनात कदाचित येत असतील. पत्रिकेबद्दल, मग नक्की लग्नस्थान म्हणजे काय, अमक काय, 7.5 म्हणजे काय, असे जर तुम्हाला प्रश्न येत असतील ना तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. तर आपण काही मूलभूत प्रश्नांना या सेक्शन मधून उत्तर देणार आहोत आणि प्रत्येक ग्रहाबद्दल, प्रत्येक नक्षत्राबद्दल, प्रत्येक राशीबद्दल सुद्धा आपण या सिरीज मधून माहिती घेणार आहोत. आठवड्यातून 2 वेळा हे व्हिडिओज अपलोड होतील, साधारण सोमवार, रविवार, गुरुवार या साधारण प्रकारे. आणि पहिल्यांदा आपण काही प्रश्न घेणार आहोत जे आपल्या मनात कायम येत असतात आणि त्याच्यानंतर आपण ग्रह, नक्षत्र, राशी यांच्याकडे हळूहळू जाऊ. सो हा जो वक्री शनी आहे सध्या 5 महिने, त्या 5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे आणि तसा संकल्प आहे. पण त्याच्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. म्हणजे विचारा, तुम्ही सांगतो आम्ही. सो तुम्ही काहीतरी विचारा प्रश्न, कुठलाही प्रश्न असो ते तुमच्या मनामध्ये तो विचारा आणि तो प्रश्न घेऊन आपण तुमच्याकडे येऊया. आणि पुढच्या व्हिडिओ बद्दल पण सांगून ठेवतो. पुढचा व्हिडिओ असा आहे की नासा आणि वैदिक ज्योतिष यांच्यामध्ये काही संबंध आहे का, आपण तेच बघणार आहोत. की नासानी जे काही ग्रहांबद्दल लिहिलेलं असतं तेच कसं वैदिक ज्योतिष सांगतं. सो नासा आणि वैदिक वैदिक ज्योतिष ज्ञान हे कसं बऱ्यापैकी लेवलला सिमिलर जातं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करा, लाईक करा, काहीतरी कॉमेंट करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातील. आणि प्लीज तुमचे प्रश्न या व्हिडिओज मधून कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या, पण प्रश्न विचारणं थांबवू नका. धन्यवाद.